त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी त्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवल्या आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो. म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पेय नसतं काय. तर यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो. आणि तर आज हे अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे. त्यात पत्रकार मित्र असं जास्त भाग्यवान आहे. पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय. परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे की 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात. आता 75 गाठलेली म्हणते, पार करायला अजून आहे दिवस. 75 गाठलेले त्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 4-5% लोक असतील. त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केलाय. देवाच्या दयेने, देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत. जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं. सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास तयार होईल. म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखालीसारख्या एका लहान नावाकडच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं. शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून, पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मच्छ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं. तिथे गावात कृष्ण मच्छ्यावर जाऊन मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते, टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला अशी मच्छ्याला मारलेली असते, चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मच्छ्याला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मच्छ्याला समोर नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर आणि मग तो मच्छा स्थावत गेला तर एका जागेवर उडी मारायची आणि उडी मारून तळाला जायचं. हे घेऊन जायचं काय, टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली देते तिथे भरायची, खाली वरती यायचं आणि मग ते मच्छ्यातले 2 लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मच्छ्यावरती टाकतात. असं एक एक टोपली करून जे 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं तर ते मच्छा भरायचा. किती जिकिरीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा ठाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुच्चर आयलंड जे आहे, रामदास बोट जिथे बुडालेले आहे ना, तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घरापुढे एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला भरलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत नव्हतो. वडिलांनी धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जी असते, रुमाल मच्छ्यावर कोळ्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळ्यावर जायचं. म्हणजे 51 सालचा माझा जन्म. नशिबान आहे मी. स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर
2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर शिवण आहे. मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं. शिवाजीनगर आलो. भगवानमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत बसवली 63-64 साली. 7वी गावाला झालं. 8वी ते 11वी NB पाटील करिबरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था. देवा पाटील साहेब, जगदीश पाटील, जनार्दन भगत, NB पाटील यांच्या आशीर्वादी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही कारण भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा काढलं. सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान. तुमच्यासारखेच सर्व मित्रमैत्रीण मिळाली तिथं. एका रूममध्ये आम्ही 10 लोक राहत होतो. बॅग विशाल असायची, झोपायचं आपलं. तिथं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होती. आतमध्ये गुढी मारली तरी दाल लागत नव्हती पाठीमध्ये. तर अशा प्रकारचं ते जेवण होतं. आणि कधीतरी एखादा वाटपे असतो ना तो आपल्याला सरफेस द्यायचा. म्हणजे तेल आणि हे असतं ना, तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां म्हणजे त्याला जास्त हे सरफेस दिला असं म्हणायचे. तर तशा ते असायचं. रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची. मग फार आनंद व्हायचा. ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं. BA झालो, BEd झालो, शिक्षक झालो विखे हायस्कूलवर. परत नंतर परत पाहिलं 342 पगार होता महिन्याला. पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो. तिथे 442 झाला. 100 रुपये वाढले. वाशी न्यू बॉम्बे. ज्यावेळी मी वाशीला गेलो 74मध्ये, तर त्या 74मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नुकतंच झालेलं. त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायला चाललं होतं. काही बिल्डिंग झाल्या होत्या. त्याच्यामध्ये E40 मला शिवकडनं फ्लॅट मिळाला. माचीस आणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं. म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे. इतकं मोठं वाशी नाही. सेक्टर 1, 2, 3, 4 भरपूर झालं. मी ज्या सेक्टरला राहतो तो सेक्टर 1. अशी एंट्री आपण करतो ना, तर तिथे सेक्टर 1 E40 राहायला लागलो. आणि पिठाची चक्की वाशीला, माचीसनाला वाशीला. म्हणजे दुकान बिकान काही नव्हतं. असेच एक 4-6 बिल्डिंग त्या झाल्या होत्या. इथं तुमच्यासारखाच एक पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काय लिखाण करायला वगैरे. माझा स्पेशल सब्जेक्ट होता तो मराठी. BAचा विषय होता मराठी. तर तुम्ही छान बातम्या लिहिता ना, तसं मी पण मला तेव्हा काहीतरी थोडं बहुत लिखाण करत होतो. आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा आमचा अंकन घ्यायचा. त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला प्रवास वर्णन. प्रतापगडच्या वाटेवर. इथून जाताना आम्ही आपल्या याच्याकडनं कोल्हापूरकडनं जायचो. मस्त लांबून प्रतापगड दिसायचा. प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन. बघा मलाही पण काय थोडं लिखाण येत होतं त्यावेळेला. तुम्ही चांगले लिहिता. तर त्या दृष्टीने तिथे एक तो प्रवास वर्णन लिहिलं. कॉलेजला गेलो. नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली. त्या काळात मनी ऑर्डर होते. म्हणजे मला वडिलांच्याकडून 20-25 रुपये यायचे. रुपये हजार नाहीत रुपये यायचे. काकाकडनं 10-15 रुपये यायचे. पण माझ्या खिशात 4 ठाणे असायचे. 4 आण्याची भजी मिळायची. 10 पैशाचा चहा मिळायचा. कॅन्टीनमध्ये गेलो. माझी मनी ऑर्डर आली की आम्ही आमच्या मित्राला पार्टी देत होतो चहाची आणि भजीची. म्हणजे त्याच्यामुळे हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं. मग त्यावेळेला माझ्या खिशात पैसे आले की मी असं पूर्ण मोकळा व्हायचो. मी ललित लेख लिहिला. त्या ललित लेखाचं नाव होतं भीड भिकेची बहीण. आपण भीड ठेवतो ना, ती भीड ही भिकेची बहीण. अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखंच मला वेळ होतं. पण ते काय झालं, शिक्षक होतो तिथपर्यंत जमलं. पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली. नावाखाली तर चिखलाचा बांध बांधायला सुरुवात झाली. मग शिडकोला इकडे फार विरोध होता. त्या शिडकोच्या विरोधामुळे लोकांनी
गावात येऊ द्यायचं नाही, कारण दीपा पाटील साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती. नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं. पुनर्वसन करायचं ही पुनर्वसन समिती, पण पूर्वी त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव, द्यायचीच नाही जमीन, वाचवायची आपली असं आहे. तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले, आम्हालाही खडीचा बंधारा सवय होती, अनुभव होता. त्याच्यामुळे मी गेलो, 10,000 रुपयाचं काम घेतलं, 10,000 रुपयाचं कास्टिंग आणि जे मटेरियल काम तशाच दिलं. आणि पार्टिशेट होते, ब्लू स्टार जी कंपनी आहे ती, त्यांना 10-12,000चं काम असतं. म्हणजे मी पहिले 3 कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये 10,000 काम घेतलं. आई वडिलांचे दागिने घेतले, गंठण, बोरमा, गळ्यातली चेन वगैरे, अंगठ्या. रतनशेठ पाटील आपले पनवेलला पहिली इथं गहाण ठेवले, 5,000 रुपये मिळाले आणि उद्योगात पडलो. आई वडिलांचं झालं, आता उद्योगात टाकायचं की नाही, द्यायचं की नाही, सरकारी नोकरी कशी सोडायची. आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच. सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच, नाही झाला तर मरशील. पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली. माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या, बाया म्हणतात त्याला, बाया यायच्या, देवी यायच्या. आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या, देवी आली. आम्ही कौल लावला की नोकरी सोडून नंतर जायचं का काय करायचं. आज मला कौल मिळाला. बघा, देव सुद्धा आपल्या पाठीशीचं, देवी आपल्या पाठीशी असतं. कौल मिळाला आणि मग मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो. म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा दाखल होतीच. मग ते 10,000चं काम केलं, मग 20,000चं काम केलं, मग 53,000चं काम केलं. अशी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यवधी कामं घ्यायला लागलो. उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वर्ष झाली. म्हणजे 1976ला मी पहिलं काम घेतलं. 1976 पासून ते म्हणजे 2021 पर्यंत मी काम बघत होतो. 98ला मी मध्यंतरी खासदार झालो. पण 21 नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलांच्या अंगावर जबाबदारी टाकून मोकळं झालो. आणि त्यांना तुम्ही बघा, आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो. प्रत्यक्ष टेंडर भरणं, कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे. आता 2-3 मुलं आपली जी आहेत, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर माझी मुलं, तर ती त्यात थोडं बहुत लक्ष घालतात. प्रशांत ठाकूर 10% वेळ देत असेल, 90% त्याचा वेळ हा राजकारणात जातो. परेश थोडं देतो. आता माझं मुलं ध्येय आहे, त्याला जरा उद्योगात टाकायचं. याच्याकडनं अमुक ठाकूरला जरा पुढं उद्योगात न्यायचं. अमुक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नातू, बरेचशा मुलगा आणखी दुसरा आदेश तो आता मोठा झालाय, कॉलेजचा पूर्ण होईल. हा लंडनला जाऊन म्हणजे BCom पदवी घेऊन आलाय. तर त्यामुळे थोडं मला त्याला अकाउंट होऊ द्या जरा, तो धंद्याचं बघतोय जरा. ते अशा पद्धतीनं उद्योगात रमलो. अचानक संधी आली, लोकांनी झालं नाही तुम्ही खासदार किलो बेटा. खरं खासदार किलो उभं राहायचं म्हणजे सरपंच नव्हतो झालो, ग्रामपंचायत सदस्य नाही, नगरपालिकेत नाही, कुठं नाही. आणि 1989 साली दिबा पाटील साहेब आपले आमच्यासोबतचे नेते, तुमचे नेते, ते 89ला खासदारकीला हारले, निवडणूक हारले. 89ला दुसरी निवडणूक 91ला परत लागली. पुन्हा आमचे विरोधी पक्ष नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले, तेही हारले. 96ला 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली, पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले, पुन्हा ते हारले. ते 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग 3 वेळा पराभवाची हॅट्रिक झाली, पराभव झाला. पण नंतर 2 वर्षांनी परत निवडणूक लागली. मग बघायला लागले इकडं उभा कोणा उभं कर कुणा करून राहायला तयार नव्हते. खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते, 2 वेळा झाले ते मला वाटते, 95ला झाले ते आमदार, ते म्हणजे पहिलीच राहिले. त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला खरं म्हणजे 98ची निवडणूक म्हणतोय, तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते. आणि त्याच्यानंतर कोणी मीनाक्षी पाटील मंत्री होत्या, पण कोणी खासदार केलं उभं राहत नव्हतं. आणि मला शेठ बोललो होतो, मला तिथं पण मी शेठ झालो होतो. सुरुवातीचा राम ठाकूर बोलतो बरे शेठ झालो होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिल्लीला म्हणे, नाहीतरी अंतुले जाऊ काय करतोय, झोपाच काढतोय. सॉरी म्हणजे त्यांच्यात इतकं आता मला बोलायला नको. नंतर माझे ते हे झाले. पण त्यावेळची एक त्यांच्याबद्दलचं एक साधारण समाजामध्ये होतं
की अंतुले हे बाकीच्या लोकांनी भेटत नव्हते. घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातला माणूस काय म्हणता, साव हाय नाही, तर ते शब्द कसं होतं, सावा हाय नाही अशा प्रकारचं. म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होतं. मला वाटतं मी खासदार झालं बदललं ते चित्र जे आहे ना, दिवस रात्र सकाळी अगदी 6 वाजल्यापासून ते रात्री 10-11 पर्यंत साधारणतः आपल्याला लोकांचे काम करून धावतो पडतो. पण अंतुले साहेबांचं पुढे राहायला तयार नव्हता. ते 89, 91, 96 3 वेळा खासदार झाले होते. इंदिरा गांधी याचे मंत्रिमंडळात एक महत्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे, म्हणजे इतकी सर्व. आणि ज्या वेळा 98ची निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध, त्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये, आरोग्यमंत्री. आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हटलं, त्याला आता भरपूर दगड मातीचा धंदा 22 वर्ष केला. 76 ते 98 त्यावेळेला 22 वर्ष झाली. म्हटलं आता जाऊया, आपलं नाव तरी भिंतीवर राहील, पडलो तर पडलो, लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना, पण देवाची कृपा मी निवडून आलो. म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला, आपलं लक्ष जर सुंदर असलं, चांगलं असलं, आणि काम करताना पण दुसऱ्याला शक्यतो त्रास न देता चांगली कामं करत जावी, जितकं उपयोगी पडतंय लोकांच्या तितकं उपयोगी पडावं, असं हे असलं तर बघा, गरीब शिक्षणही होणार नव्हतं, हायस्कूलही झालं नसलो, पण हायस्कूल झालं, कॉलेज झालं, नंतर शिक्षक लागलो, परत नंतर उद्योजक झालो, आणि ही संधी खासदारकीची आली, आणि देवाच्या कृपेनं मी खासदारही झालो. म्हणजे अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात हे स्टेप येत असतात. प्रत्येकाला आपल्याला झगडत जावं लागतं. बरीचशी आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या लाईटमधून शिकून सुद्धा मोठमोठे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात. म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत, अब्राहम लिंकनचे नाव देतो आपण, अशी बरीचशी नाव आपल्याला घेता येतील. आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो, मला काहीच जमत नाही, रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांना मदत करावी, ही जर भूमिका घेतली तर आपण जीवनात यशस्वी होतो. देवानं माझ्या वाट्याला ते दिलं, मी खासदार झालो, एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली. आमचेच नेते हेबा पाटील साहेब, त्यांच्या विरुद्ध पुन्हा मला निवडणूक खासदारकी लढावी लागली. तिथे लोकांनी लहानशा पोराला, म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्यासमोर बघायला लागला, तर मला जिंकवलं आणि पाटील साहेब सुद्धा हरले झालं. मग नंतर मात्र मी ठरवलं, म्हटलं दिल्लीची हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती, पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह, इतके 543-45 खासदार लोकसभेतले, सर्व देशातले हे चालायचे. आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल तर त्याला आपली मतं मांडायला जागा असते, वेळ मिळतो. ज्याची जास्त खासदार त्याचे जास्त वेळ, सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य विरोधी पक्ष त्यांचे असेल त्याचे, ते त्यांना जास्त वेळ. आणि आपला अपक्षच मोजले जातो, तसे का पक्ष, पण अपक्षच मोजले जात होतो. त्यामुळे विशेष काय नाही, तर ज्या ज्यावेळेला संधी मिळाली त्यावेळेला रेल्वेचे असतील, असेल ते विषय मांडले. बऱ्याच वेळा आम्हाला मग प्रश्नोत्तराच्या तासात संधी मिळत होती, कधी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावेळेस संधी मिळत होती. पण विशेष असं त्याच्यामध्ये जास्त संधी नव्हती. पण त्यातून सुद्धा खासदारकी म्हणून चांगलं काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथं आता काही गोष्टी ज्या होत आहेत, वादळ आलं, मच्छीमाराच्या होड्या उडाल्या, हे झालं त्याच्यातून. पण आपण आपलं बोलतोय, भांडतोय, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. पण तिथे एका खासदारचं चालत नाही, 2-4 पण नाही चालत. तिथे ज्यांचे 10-20 खासदार आहेत ते त्यांना जरा थोडंसं चांगलं हे असतं. आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष, एकूणता एक खासदार. म्हटलं आता हे काही करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेजकडे पण लक्ष देऊया. तर तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केलं होते. आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दैनंदिन काम केले, आपल्याला कल्पना आहे. एक शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं. मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात. सगळ्यांनीच मला शाबासकी दिली, बरं झालं. ते लोक देताना माझं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल, नसेल वाचलं, तुमच्या हातात नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब, शरद पवार साहेब,
म्हणजे सर्वांच्या अंतुली साहेबांची सुद्धा फ्लॅगबॅक आहे, विलासरावांची चांगले आहे, म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क दिलेत. म्हणजे ती शाबासकीची थाप दिलेली आहे. आपल्या वागण्याची, बोलण्याची, कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे, यशस्वी झालो असं मला वाटतं. म्हणजे त्या मनानं बघायला गेलो, यशस्वी झालो की नाही मला माहीत नाही, पण मला तरी वाटते, कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं, काय करायचं होतं, ज्यावेळी मी शाळा कॉलेज शिकलो, मी BA झालो, B.Ed झालो आणि मग मला काय वाटलं होतं, आपला पनवेल तालुका आहे, आता तालुक्यामध्ये मेन नेते कोण, देवा पाटील साहेब, दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या भगत साहेब, तिसरे कोण तिकडे उरला वाजेकर शेठ. म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या तिघा चौघांच्या बरोबर संधी मिळाली पाहिजे. त्या तालुक्यातला तिसरा चौथा नंबर असावा ही आपली फार अपेक्षा, आपली म्हणजे मोठी काय अपेक्षा नव्हतीच आपली, पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला 1 नंबर म्हणून आपण सर्व जनतेतून निवडून आलेला तो खासदार असतो ना, म्हणजे प्रथम नागरिक त्याला म्हणता येईल. नंतर ती संधी मिळाली आपल्याला, एकदा सोडून 2दा मिळाली आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली आणि त्याच्यातून आणखी रूपमुळे गेला आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालो, राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो, पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज सेवा शिक्षणामध्ये आपलं हे काम अविरत चालू ठेवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे. तर त्याचाच मला आनंद मिळतो. म्हणजे कामामध्ये असलो की मला ताण भूक हरपली म्हणतो ना, तसं ताण भूक हरपली जाते, काही अजिबात कसली आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही. हे मलाच नाही, सर्वांच असं असतं, पण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं असतं. त्याच्यामुळं आपण कामामध्ये इंटरेस्ट घेतलं तसं मिळतं, मला ते समाधान मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा 75 मी गाठली. आता 75 पुढं काय प्रवास आहे ते देवालाच माहीत, पुढं आहे नाही आहे, कुठे थांबते गाडी, अचानक थांबते. खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल, मी कुठे अंतराळात पडून राहण्यापेक्षा ते अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला फार चांगलं असतं. हसत खेळत जाणं, काय वरतीच होतं, देवाकडे जातो हसत खेळत जाणं. तर अशा प्रकारे कधी सांगता येत नाही, पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं, लोकांच्या करता जे करता समाजाकरता करायचं आणि कशा प्रकारचं काम काय आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता. खरं तर पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतोय, मी फार चांगला आहे असा, पण शेवटी तो कसा आहे का आहे ते समाजाने ठरवायचं असतं आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो, ठरवत असतो. तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं. तुमच्या सगळी जी साथ मिळालेली आहे त्या साथमुळं अजूनही आता मी आयुष्यात एक झालं माझं स्वतःच आयुष्य, त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेला तर तेही समाधान मिळालं. म्हणजे एक तर मुलं मोठी झाली, उच्च पदावर गेली, उद्योगात पण रमली, म्हणजे ते समाधान आहे. पुन्हा आणखीन आमचे दोन्ही मुलांची मुलं, प्रशांतची 2 मुलं, परेशची 2 मुलं, ती आता ग्रॅज्युएट टेक्निकल झालं कॉलेज, आता ज्युनियर कॉलेजला. परेशचं पण सुद्धा एक दुबईला आता त्याचं 2 झालं, आता लंडनला जातोय. म्हणजे एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगलं मिळालं. जे सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली, त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं. फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं दोन्ही सुनबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांचे आता 2-2शी 4 नातवंड यांच्यामध्ये मी आता रमून जातो. फक्त वेळ मिळते रमायला, त्यांना बरोबर घेऊन जाणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही. पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वाद मिळत, त्यांची आपल्याबद्दल काढले उद्गार पाहिले ते पाहिल्यानंतर बरं वाटतं. आणि फॅमिली लाईफमध्ये सुद्धा चांगल्या अर्थाने समाधानाची अशी गोष्ट आहे. जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं, त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यात तुमचा वाटा भरपूर मोठा आहे. आणि
जे काय अजून जे काय करता येईल ते मी करत राहीन अशी मी ग्वाही देतो तुमच्या पत्रकारांच्या समोर साक्षीनं अशी मी ग्वाही देतो. आणि शेवटपर्यंत धडपडत राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकार समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत, विविध क्षेत्रामध्ये करता येते. तर ती समाजसेवा राजकारण सुद्धा समाजसेवाच करायची असते. आता बरेचसे लोक राजकारण गेलं की अंगावर चिकटवून घेतात, राजकारण जास्त करतात. समाजसेवा मला वाटतं आता निवडून जास्त महत्वाचं, मला तसं काही वाटलं नाही. आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे. पण म्हणलं नाही, रद्द झाला, आता कुठेतरी आपल्याला ते थांबलं पाहिजे. थांबलो आणि आज 75 वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. तुमच्या सर्वांच्या सदिच्छामुळं माझं जीवन चांगलं चाललंय आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं मी प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो. आपल्याला आणखी माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विचारायचं असेल कुठल्याही बाबतीत ABCD म्हणजे धंद्यातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, शिक्षण क्षेत्रातला असो, ते आपण अवश्य विचारू शकता. ते अजून एक अर्धा तासावर चर्चा करायला काहीच हरकत नाही ना, नंतर जेवण आहे. 2000 आता त्याला इंटरेस्ट आहे की राजकीय स्थित्यंतर बघा. शेतकरी कामगार पक्ष, माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि म्हणून सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं मी सुद्धा समजायला लागलं, व्यवसाय काम करायला लागलो. पण 98ला खासदार झालो, 99ला खासदार झालो आणि ही टर्म संपता 2099 ते 2004 संपता 6 महिने अगोदर निवडणूक लागली. आणि शरद पवार साहेब वगैरे आमचे महाराष्ट्र दल जे दिल्लीला आहे ते भूमिपूजनाकरता आले होते. आणि त्याच्यानंतर ही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू होती. त्यांना समजलं की रामशेठ काही निवडणुकीला उभे राहत नाही. मला त्यांनी रामशेठ का उभे राहत नाही तुम्ही? तर नाही सांगतात, बस झालं मला. त्या ह्या वेळेला 2004 मी निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारणात उतरलोच नाही. पण त्यावेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असतं की आपल्यातून माणूस निवृत्त झाला आहे तर त्याला आपलं कसे जरा डिवचायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवाजे यांनी सांगितलं नव्हतं का त्याच्यानं सांगा. एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा आता आपण एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारणाला भविष्य नाही. जी काही कामं मंजूर करून घ्यायची असतील केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे. अनेकांनी ही मतं व्यक्त केलीत. बघा जे सत्ताधारी पक्षात गेले ते काय सांगत असतात, आजही उलटापलटे होतात तर त्यांचा एक उद्देश काय स्वतःकडंच जातात अशातलं भाग नाही. तर आपल्या मतदारसंघाचं, आपल्या भागामध्ये फंड्स यावा केंद्राचा, राज्याचा, तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं. असं 96 साली मी त्यावेळेला 2004 सांगायला लागलो. पण कुणी ऐकत नव्हते, हे नाही ते नाही असं. मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वाजवायला बोलवलं आणि मी तसं सांगितलं, विजयजी मी सांगतो तू देखली का शेका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विलीन करावं. दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला. प्रत्येक जण भांडत आले. याला बोलवलं वाटतं मला, विजयला बोलवलं. विजय तू आता शेटचं मार खाणार. मी पक्ष सोडणार काय बोललो तू आता शेटचं मार खाणार, बघ तू काय लिहिलंस काय झालंय. नाही म्हणे शेटच बोलू मला सांगितलंय. आणि मी सांगितलं होतं मी नाही कशाला म्हणून. मी म्हटलं माझ्याकडे आले सगळे. JM म्हात्रे स्वतः 27 नगरसेवक घेऊन आला. शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते. JM म्हात्रे नगराध्यक्ष होते. त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक घेऊन आला. विवेक पाटील, दत्तू शेठ हेही आले. त्यांनी सांगितलं. म्हटलं नाही आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षाचं राजकारण चालू ठेवा म्हणून. तर मी गप्प बसतो. पण गप्प बसायच्या वेळी थोडं आमची चर्चा झाली. मार्केटला 2-3 मिटिंग झाल्या, माझ्या घरी झाल्या आणि मग शेवटी एक मिटिंग घेतली मार्केटला.
दत्तू शेठ, विवेक पाटील सगळेच होते. आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही बाबा शेका पक्षात राजकारण करावं वाटत नाही आहे, तर माझा विचार करेन. माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहे की आता शेका पक्ष बस झालं, शेका पक्ष बस झालं, त्यामुळे ते काय राहणार. सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाही. आणि त्याच्यामुळं मार्केट रूममधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणले, रामशेठ आपण भेटत जाऊ, बोलूच जाऊ, म्हणजे याच्यातून काय राज्य झालं ते याच्यातून म्हणजे भावनिक आपल्याला ज्याला म्हणतो ना दोस्तीमधली भावना. त्यावेळेला मी, विवेक पाटील, जयंत म्हात्रे आणि चंद्रशेठ असे 4 खास जीवाभावाचे मित्र होतो. म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो. तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला तिथून बाहेर आलो. पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध. म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखीन जास्त चालल्या लागली चर्चा. पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय, आपल्या ऑफिसचं काय करायचं. तर ऑफिस मी घेतलेलं आहे, माझं ऑफिस आहे, पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं, हे तुम्हाला देऊन टाकलं. त्यावेळेला असं नाही काय केलं त्याच्यात. त्यांनी आता तुम्ही कर्नाला बँक आहे, आणखीन कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, मग त्याचं आता कर्नाला बँक, कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय म्हटलं ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. त्या ते बघत होते JVDC संस्था, ज्ञानाभिषेक संस्था ती स्थापन केली, ते तुम्ही बघताय, तुम्ही बघा. ज्या पद्धतीने आमची वाटणी अगदी घरगुती जे वाटणी असते ना आपल्या वडील प्रॉपर्टीची, ती प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही निर्णय येता किंवा काय शिरीगाळ न करताना मग कर्नाला स्पोर्ट्स त्यांनी बघावं, कर्नाला बँक त्यांनी बघावं, आणि ज्ञानाभिषेक संस्था हे मी पाहावं, अशा प्रकारचं ठरवून आम्ही वाटणी करून बाहेर पडलो. त्यानंतर मी थांबलो, पण बाकीचे लोक कुठे झोपताय. मी ज्यावेळेला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी जावं, काँग्रेसची नेते सुरू झाली. रामशेठ कुठं राष्ट्रवादी जात आहे, आमच्या काँग्रेसकडे या. राष्ट्रवादी म्हणाले कुठं काँग्रेसकडे जाता, आमच्याकडे या. आता शरद पवार सगळे आमची त्यांचे सगळे नेते मंडळी होती राष्ट्रवादीचे. दिल्लीमध्ये माझी जर त्यांची जास्त चांगली चालत होती, पण इकडे पतंगराव कदम साहेब, विलासराव देशमुख साहेब सर्वांची चांगलंच होत माझं. विलासरावांचा माणूस आला, नंतर कपिल पाटील आमदार आता आहेत ना, ते शिक्षक आमदार, आणि त्याच्यानंतर दुसरे हे दशरथ पाटील आता आपल्या समाजाचे आहेत ना, ते आले घरी. रामशेठ आता सरळ या ना, राष्ट्रवादी येतं म्हणजे उलट काय म्हणतात ते. पण राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा शेवटी काँग्रेसचाच भाग ना साधारणतः. सरळच या, पतंगरावांचा फोन आला, सगळ्यांच झाले. तटकऱ्यांचं आलं, रवी पाटलांचं आलं, अंतुलेंचं त्याचं रवी पाटलांचं आलं, आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलासराव आले, प्रभाताई आले. मला मान सन्मान काँग्रेसमध्ये पण दिला. आणि ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसीचा चेअरमन होता त्यांनी म्हणून. महाराष्ट्राचा म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे, आणि त्याच्यातून त्यांचा पक्ष मला म्हणलं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सहखजिनदार, पतंगराव कदम एक खजिनदार आणि मला सहखजिनदार तिथे बनवलं. पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला. पण शेवटचं काय झालं आम्हाला, आता 2004चं सांगितलं ना, आता पुढे पण आम्हाला जावं लागेल. काँग्रेस 14 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, चांगलं मान दिलं, सन्मान दिलं. नगराध्यक्ष प्रशांत झाला 2006ला. 4ला आम्ही हे केल्यानंतर मग निवडणूक लागली. आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली. कुणाला उभं करायचं नगराशाला, कुणी म्हणजे हेच नाही. आणि रामशेठात तुम्हालाच ते करावं लागेल उमेदवार काहीतरी. मग प्रशांत तयार नव्हता. लोक मला राजकारण सगळं धंदाच बघतो, पण मला नाही, आता तू नाही राहिला तर लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असेल त्या प्रकारचं. आणि मग त्याला 2010 उभा केला, तो निवडून आला. जास्त नगरसेवक निवडून आले. सुरुवातीला जयंत म्हात्रे हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेल्या मतदान निवडून आलेलं होतं. नंतर ज्यावेळेला निवडणूक झाली 2007ची नगरपालिकेची, ती नगरसेवकाही झाली. नगराध्यक्ष त्यावेळेला सर्वात नगरचा नेतृत्व होतं. आणि 33 नंबर वाड्यात जयंत म्हात्रे पण राहतो आणि मी पण राहतो. मग जयंत म्हात्रे विरुद्ध प्रशांत ठाकूर अशी लढाई झाली. आणि प्रशांत ठाकूर पण चांगल्या मताने निवडून आले. प्रशांत निवडून आल्यानंतर ताबडतोब त्याला नगराध्यक्ष म्हणून झालं. जे काँग्रेसने त्यांनी साथ दिली
आणि विलासरावांचं माझं एकदम चांगलंच होतं. आणि विलासरावांनी मग ज्यावेळी मी सांगितलं टोल नाक्याच्या वेळेला, ज्या वेळेला कुठलं नाही ब्रिजचा काय, ब्रिजचा विषय तापला नव्हता, ब्रिजच्या नंतर झाला. ज्या वेळेला टोल नाका जो खारघरचा टोल नाका जो आहे त्या टोल नाक्यावर टोल लागत होतं. आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे, सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की जरा रामशेठ म्हणतात ते करा. जर निवडणुकीचं वाऱ्याला वाजत होतं आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवर येईल नाही, पण त्या दृष्टीनं पनवेलची सीट ही रामशेठ प्रशांत ठाकूर जर असतील ते 100% येईल. आणि मी त्यावेळी जाहीर केलं की जर 1 महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावा लागेल. त्यासाठी टोल नाक्यावर एक आंदोलन केलं. टोल नाक्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं. DCP आले, पोलीस आले. मला त्यांनी साहेब चला ना, आता भरपूर झालं ते, आता तुम्हाला लाईन गाड्यांची लाईन ही पुलापर्यंत गेली. म्हटलं पुलांपर्यंत नाही, ही लाईन जी आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे आहे, तरी मला काय हरकत नाही, पण आम्ही इथून आता टोल मात्र जाणार नाही. मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडनं फोन आला, त्यांनी इथून फोन केला की उद्या सकाळी आपल्या सह्याद्रीवरती या बोलणी करायला. आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केलं, तांदूळ इकडं आलो. 1 महिन्याची मुदत दिली होती. 1 महिन्यात होते नव्हतंय. आपले बाळासाहेब थोडा पनवेल आले होते, भूमिपूजन होतं, ते तहसीलदार ऑफिस वगैरे आहे ना, ते आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिथं. तर त्यावेळेस आले होते. त्यांनी मिटिंग घेतली, सांगितलं रामशेठ तुम्हाला काँग्रेस सोडायची पाळी आम्ही तुमच्यावर येऊन देणार नाही. म्हटलं ठीक आहे, म्हणजे काही तसं काही याच्यातून नाही, पण शेवटी ते काही झालं नाही. आचारसंहिता लागली. मग आम्ही जाऊन सभापतीकडे राजेमातेला प्रशांत ठाकूरचा, आणि 2009ला काँग्रेसमधून प्रसन्न आमदार झाला, तर तोही प्रश्न मिटला. 2014ला त्याबद्दल फडणवीस साहेबांकडे गेलो. विनोद तावडे होते आणि मुनगिट्टीवर होते, त्यांनी ह्याच्यात होते कुठं आपल्या रंगशातामध्ये. आम्ही भेटायला तिथे गेलो बांद्र्याच्या रंगशाताला, आणि फडणवीस साहेबांनी त्याला जवळ घेतलं. प्रशांत तुझी जागा इथं आहे, तू तिकडं कुठं होतास, आणि त्यांनी घेतलं. प्रशांतला भाजपमधून तिकीट दिलं. प्रशांत 2013ला भाजपचा आमदार झाला, 9ला काँग्रेसचा, 13-14ला भाजपचा, 19ला भाजपचा, आणि आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं पुन्हा आणखीन 2024ला भाजपचा आमदार झाला. म्हणजे अशा रीतीनं 4थ्यांदा झाला. आता 5व्यांदा करावं लागेल तुम्हाला, एकदम आमदार पुढची पाळी त्यावेळेला. तर अशा पद्धतीने आपल्याला राजकीय प्रवासामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील. बरंचसं मोठं पुस्तक होईल. आता कुठं कट करायचं, कसं कमी करत जायचं हा प्रश्न आहे. पण हे झालं, प्रत्येक अँगल आहे. समाजसेवा हा एक भाग आहे, शाळा कॉलेज वेगळं आहे. एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात, खेळाच्या करता, तरुणांच्या करता काय असेल ते खेळ असतील, ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील, काय समारंभ असतील ते करता येतो. संसद रहित करता काय काम करता आलं, जिथे शिकलो तिथं ते करता आलं. तर त्याच्यामध्ये काय केलं, तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन कुठेला पहिल्यांदा हायस्कूल काढलं, मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, कम्प्युटर स्कूल. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुढं मी वडिलांच्या नावानं खांदा कॉलनीत सिक्युरिटी कॉलेज काढलं. आज ते कॉलेजसुद्धा A++ आहे. महाराष्ट्रातील नामवंत ॲटॉमिक्स कॉलेज असून बेस्ट कॉलेज अवॉर्ड आहे, सगळं काय झालेलं त्याला ते झालेलं आहे. त्याच्यानंतर खांदा कॉलनीमध्ये आईच्या नावानं लॉ कॉलेज काढलं. आणि त्यावेळी एक करामत केली की ज्यांची एकत्र बसत नव्हते अशी काही मंडळी लॉ कॉलेजच्या उद्घाटनाकरता दत्ता पाटील, दिबा पाटील आणि अंतुले हे 3 नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणलं. नंतर काँग्रेसमध्ये आम्ही असताना असंच झालं, तर राणीसाहेबांचं आणि विलासरावांचं पटत नव्हतं. विलासरावांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं. राणीसाहेब नंतर पक्षात आले होते, पण एकत्र येत नव्हते. पण ज्या प्रशांतची मिटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मिटिंगनिमित्त दोघेही पहिल्यांदा एकत्र आले, विलासराव आणि नारायणराव. म्हणजे अशा प्रकारे जर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता, म्हणजे ग्रुप जर वगैरे असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता. मग आता तशाच प्रदेश झाला तर आईच्या नावानं द्रोणागिरीमध्ये आपण इंग्लिश मिडियमचं एक स्कूल काढलं. म्हणजे आईच्या नावानं एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि एक लॉ कॉलेज, वडिलांच्या नावानं एक हायस्कूल आणि कॉलेज. मग मला वाटलं माझ्या नावाने काहीतरी व्हायला पाहिजे.
आणि म्हणून मी खारघरला रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल काढले शक्य 19ला CBSEचं एकदम छान चाललेलं आहे. मोठी मोठी देश स्तरावरची हे मिळाली बक्षीसं. त्यानंतर रामशेठच्या नावानं खारघरला कॉलेज काढलं. आता हे करता करता वाटायला लागलं कोपरला, गव्हाणला, शिवाजीनगरला की आपल्या माझ्या नावाचं काहीतरी असावं. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं झालं मोठ्या प्रकारचं 17 एकरमध्ये छान इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं. दुसरं आता मग ते अटल ब्रिज जिथे झालेलं आहे तिथे रामशेठ ठाकूर नावानं पुन्हा एक CBSEचं एक छान मोठं स्कूल काढलं. आयुष्यामध्ये समाजसेवेचं काम करताना किंवा देवळांकरता मदत केली, त्यावर विद्यालयाने मदत केली. शरद पवार त्याच्यामुळे आपल्याला म्हटलं की रामशेठने इतकं काम केलं आहे की रामशेठच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे शरद पवारसारखी माणसं म्हणतात आणि ते असं म्हणतात. आता मला जर माझी कॉलर तशी ताटच आहे पण मला भुलून केलेलं नाही. जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं अजूनही समाजसेवेतली, शिक्षण क्षेत्रातली, आता राजकारणात मला काही करायचं नाही आहे पण शिक्षण क्षेत्रातली, समाजसेवेतली जिथे जिथे संधी मिळेल. आता मी आणखीन एक काम सांगितलं. परवाच मी शिडकोमध्ये गेलो होतो. मी म्हटलं शिडकोकडं लोक गेले की म्हणतात मला रेशनशील किंवा कमर्शियल काहीतरी जागा द्या. माझी 94 गुंठ त्या ह्याच्याजवळ जागा आहे गव्हाण दासे रोडला. तर मी त्यांना सांगितलं की ही 94 गुंठ जागा आहे ना ही एज्युकेशनल मैदान आणि देऊळ 4000 मीटर देवळा आपल्या शाळेकरता, 4000 मीटर ग्राउंड करता आणि उरलेली 1400 मीटर ही देवळा करता. इथं तुम्ही ती आरक्षण टाका. म्हणजे आपल्याला लोकांना हे आरक्षण की काहीच नाही ना. त्यावेळेला मला तिथला एक अधिकारी म्हणाला काय अरे साहेब याच्याकरता तुम्हाला म्हणे 2.5 FSI मिळणार आणि रेशनशील बांधकाम करायला मिळणार. म्हटलं मला ते फायदा नको आहे. तर मी माझं समाधान झालंय. पोरांचं पोरं बघतील त्यांच्या बघतील ते समर्थ आहे. तर त्या दृष्टीनं मला अजून काही करता आलं तर समाजसेवा म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं ते किंवा देवतांच्या दृष्टीने काहीतरी सामाजिक काम, आध्यात्मिक काम करता आलं ते जरूर करावं असं वाटते. अजून देवानं अजून काही आयुष्य दिलं, देवाने काही संधी दिली तर ते सुद्धा आपण तुमच्याशी नक्कीच करू असा विश्वास वाटतो. माझे भाषण फार लांबत चाललंय. म्हणजे वर्गातलं पिरियड संपून गेला असेल तरी आता पुढलं जे आहे ते सूत्र तुमच्याकडे देतो. रामशेठ ठाकूर या व्यक्तीचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्यांच्याशिवाय पद्मविभूषणचं राजकारण पूर्ण होत नाही. परंतु त्यांच्यात कधी राजकारण दिसत नाही. त्यांना उद्योजक किंवा श्रीमंत म्हणावा तर श्रीमंती त्यांनी कधी दाखवली नाही. उद्योजक तर त्यांच्यात दिसली नाही. म्हणजे तसे वागले नाहीत. म्हणजे एखादा अवलिया माणूस असतो त्याला काय समजावं असं होतं. तसं म्हणजे रामशेठ ठाकूर अजून म्हणजे लोकांना ते कधी नातवंडासोबत एखाद्या आजोबासारखे असतात, पत्रकारांसोबत पत्रकारांसारखे असतात. राजकारण हा त्यांचा पिंड नाही पण करावं लागते. ते या तुम्ही स्वतः कसं हे सगळं कसं साध्य झालंय? तुम्ही आता जे वाक्य वापरलं थोडा एक शब्द मला जरा थोडासा अर्थ समजला नाही. अवलिया अवलिया शब्द कशा करता कुठे वापरतात मला माहित नाही. तुमच्या शब्दाचा अर्थ चांगला आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात असे खूप असे पुरुष होऊन गेले की त्यांचं एकंदरीत सर्व क्षेत्रातलं योगदान पाहतात लोक. तर ते अवलिया मान त्यांचं काही कळतच नाही. सर्वांगीण क्षेत्र त्यांचं असते. असं तुमची भावना चांगली आहे मला 100% माहित आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी तशा अर्थाने अवलिया नाही म्हणाला पण एक चांगलं काम करणार याच्यामध्ये असं म्हटलं तर तुम्हाला मी खरंच आता माझ्यावर बोलण्यावर तुम्ही ऐकलं पाहिलं असेल साधारणतः की एक साफ दृष्टी समोरच्या नजरेनं चांगलं काम करता येईल ते करावं. प्रत्येक गोष्टीत चांगली भावना असावी, चांगलं करावं. आता ह्या भावनेने गेल्यानंतर जे तुम्ही काम कराल त्याला समाज पाठिंबा देतो. म्हणजे समाजसेवेतलं असो, राजकारणातलं असो किंवा कसलं समाज कुणाच्या मागे जातो की चांगलं काम झालं नाही हा माणूस चांगला आहे. आता खरं तर मी छोटासा माणूस होता, कुठंच नव्हतो आणि अंतरी समोर उभं राहिलो तर त्याला तेच वाटलं याच्याकडे काहीच नाही आणि हा देवळाला मदत करतोय, हा खेळाकरता मुलाला मदत करतोय, हा ज्येष्ठांकरता बोलतोय, शाळाला मदत करतोय. मग हा खासदार जर झाला तर हा पैसे खाणार नाही. मूळ भावना काय पैसे खाणार नाही. आणि मला तुमचं सर्वात मतदारांचं मत असेल की मी कुठल्या कामात कशात त्या पैसे खाल्ले असं तुम्हाला दिसलं असेल तर मला सांगा.
माझ्याकडे अजिबात 1% झालेलं नाही. कळत तुम्हाला वाटलं असेल झालं तर तेही मला सांगा. त्या म्हणण्यात तर लोकांची भावना काय असते की निरपेक्षपणानं काम करणारा माणूस असला पाहिजे आहे. आता परवा पाहिलं आमचं भाजपचं राज्य आहे. स्मशानभूमीवर शिल्प अतिक्रम केल्यानंतर मी गेलो, 2 वेळा गेलो, 2 वेळा पोलिसांना थांबवलं. कुणी म्हणणार आहे अरे आपले सरकार आहे, सरकारकडे जाऊन काम करा. सरकारकडे म्हणतोय, सरकारची भूमिका चुकत नाही ना केंद्राची ना राज्याची. मोदी साहेब सांगत नाही का गावकऱ्यांचं नुकसान करा, फडणवीस साहेब सांगत नाही. पण अधिकारी वर्ग जो असतो ना कुठे तिथं इकडे हितसंबंध गुंतलेले असतात, त्याच्यामध्ये करतात. तर ही भावना माझी चांगली आहे आणि साफ काम करायचं आपलं धोरण असल्या कारण मला वाटते त्याच्यात लोकांनी मला डिमांड दिला.